हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर हा आहे पार्ट 2 ऑफ लग्नाचा. पार्ट 1 जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. तर इथे काकूच्या आजीला आईने साडी वगैरे दिली. काका गेले होते चेंज करण्यासाठी, चेंज वगैरे करून आले ते. आणि इथे वैदिकचा ना एक वेगळं सेटअप होतं, तिथे जाऊन बसले होते. तर हा होता काकाचा लुक आणि हा होता काकूचा लुक. दोघं जण पण खूप छान दिसत होते. आता काकूचे पप्पा आले होते इथे कन्यादान करण्यासाठी. तर इथे कन्यादानचा प्रोग्राम चालू झाला होता. जेव्हा काका स्टेजवर बसायला चालला होता ना, तेव्हा काकाने चप्पल खालीच काढलेली होती. तर ती काकूच्या कलोरीने बघून घेतली, तर लगेच ती स्टेज खाली टाकली होती. जशी ती चप्पल मी स्टेज खाली बघितली तसं मी त्या लेहंगा घेऊन तशीच खाली बसली चप्पल घेण्यासाठी. पण नेमकी काकूची कलोरी पण तिथेच होती. आम्ही दोघींनी थोडंसं मजाक मस्करी चालू होती आमची. तर एक चप्पल त्यांच्याकडे गेली, एक चप्पल माझ्याकडेच राहून गेली. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना पैसे वगैरे दिले होते. ते काही शूट नाही केलं कारण की आम्ही एन्जॉय करत होतो आणि माझं पण लक्षात नाही शूट करायचं. तर कन्यादान झालं. मग त्याच्यानंतर पूजेसाठी मम्मी पप्पा बसलेले होते. ह्या पूजेचं नाव आता मला आठवत नाही काय. तर चला मग आता यांचं पूजा वगैरे बघून घेऊ. पूजा वगैरे होत आली होती. पूजा संपत ना जोडवे ते देतात. मग जोडवे वगैरे घालतात. जोडवे वगैरे घालून झाल्यावर ना मंगळसूत्र ते पण देतात. तर हे बघा, हे मंगळसूत्र होतं. तर याच्यामध्ये ना ब्राह्मणांनी सांगितलं होतं का हळदी कुंकू घालून घ्या. तर इथे फोटोग्राफरचा हात तुम्हाला दिसत असेल, ते फोटोग्राफर साईड करत होते फोटो काढण्यासाठी. तर आता मंगळसूत्र घालणारच होता काका. तर चला मग बघूया. तर ना आता काका सिंदूर लावत होतं. सिंदूर लावताना त्यांची रील बनवायचं चालू होतं, तेरे माथे की कुमकुम का. रील आली का मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. सई इथे मायरासोबत खेळत होती. आईचं काही लक्ष नव्हतं, आई इथे बसलेली होती. तर इथे त्याच्यानंतर ना गाठ बांधायची होती. गाठ बांधण्यासाठी माझ्या तिघी पण आत्या आलेल्या होत्या स्टेजवरती. त्याने ना उखाणा पण घेतला, पण उखाणाचा आवाज एवढा काही क्लिअर नाही आहे म्हणून मी तो तुमच्यासोबत काही शेअर केला नाही. तर गाठ वगैरे बांधून झाली. मग त्याच्यानंतर ना कान पिळायचा होता. तर काकूच्या भावाने येऊन ना कान वगैरे पिळला. इथे ही जी पोज करते ना ती ब्राह्मणांनी सांगितली होती इथे बसलेल्या. खरंच खूप छान वाटत होती पोज. आणि कान पिळणीचं गिफ्ट वगैरे पण देतात. तर ते काकाने देऊन घेतलं होतं काकूच्या भावाला. तर चला मग बघूया. बघा, हे सप्तपदीचं डेकोरेशन खूप छान असं झालेलं होतं. तर इथे सप्तपदीचा प्रोग्राम चालू झाला होता. तर चला मग आता बघूया. एखाद्या लग्नात गेले बरोबर, त्या ठिकाणी एखाद्या बाईच्या अंगावर 10,000 25,000 पैशाची मागणार नाही. हा बरोबर केले. तुम्ही जे घ्याल त्याच्यात मी संतुष्ट राहील. बरोबर. नाना शृंगार धारण करून तीर्थयात्रेला या ज्ञानाला बरोबर म्हणून हट्टीपणा सुद्धा करेल. काय नाना शृंगार धारण पण यथा काढून भवाय बाय आता संसार सागर नका. दोघांचे विचारांचालती दोघांचे विचार ठेवायचे की समर्पण झाली. मोठा संसार टाका आता घ्या टाका. सप्तपदीचा प्रोग्राम झाला. मग आता हे आम्ही सगळे आलो होतो जेवण करण्यासाठी. तर इथे दोघं जण जेवायला बसलेले होते. मी काय एवढी जेवली नाही, मी फक्त गुलाबजाम खाल्ले होते. पप्पा आणि ते सगळेजण पोटभर जेवले होते. आणि इथे काका काकूचं ना फोटोशूट चालू होतं सप्तपदीच्या ड्रेसवरती. मग यांच्या इथे ना लग्न झाल्यावरती तळी भरतात. तर इथे काकाला पण बसवलं होतं तळी भरण्यासाठी.
तळी वगैरे भरून झाली. आता विदाईचा प्रोग्राम चालू होणार होता. तर नवरदेव करच्यांना एका लाईनीत बसवता, नवरदेवाला पण बसवता. त्यांच्या हातामध्ये ना साखर देतात. ही पद्धत तुम्ही काहीच गावांमध्ये बघितली असेल, तर पहिलेच सांगून देते तुम्हाला. तर ती साखर ना नवरीच्या हातात द्यायची राहते आणि नवरीला घेऊन नवरीचे काका, मामा, भाऊ, पप्पा हे सगळेजण फिरतात. मग नवरीच्या हातात ती साखर देतात. ती साखर नेमकी काय करता हे मला पण नाही माहिती. इगतपुरीला पण अशीच पद्धत आहे, फक्त तिथे ना गुळ वाटप राहतं. तर हे पद्धत आम्ही पहिले बघितलेली आहे, आमच्याकडे होती इगतपुरीला. तर इथे पण चालू होतं आणि तुम्ही बघताय काकू खरंच खूप रडत होती. हा खरंच खूप इमोशनल मोमेंट होता. साखर वाटल्यानंतर ना नवरदेव नवरीला उचलून घेऊन जातो. तिथे पाय धुवायचे राहतात तिथे. तर काकाने उचलून आणलेलं होतं. आता इथे ना नवरीकडचे जे सगळे राहतात ना ते नवरदेव नवरीचे ना पाय धुतात. तर इथे पाय धुवायचं चालू झालेलं होतं. शेवटी मम्मी पप्पा ते येतात नवरीचे. इथे सगळे मम्मी रडत होती काकूची. तिकडे मागे तुम्ही बघताच आहे. खरंच इमोशनल मोमेंट राहतो हा सगळ्यांसाठीच. आणि मग त्याच्यानंतर ना थोड्या वेळाने आम्ही घरी निघणार होतो. आता घरी गेल्यावर पण काका आणि काकूचं खूप छान असं वेलकम झालं आहे. तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघतच राहा. चला मग आता आम्हाला निघायचं होतं. तर आम्ही ज्या गाडीत जाणार होतो ती गाडी छान अशी डेकोरेट करून आणलेली होती. छोटी बस केव्हाच गेली होती नाशिकला. मोठी बसमध्ये सगळे रिलेटिव्स बसले होते, पूर्ण भरली होती. मम्मी पप्पा ते आमच्या कारमध्ये येणार होते. तर आता आम्ही निघालो. जाताना ना शिदोरी देतं. शिदोरीमध्ये पुऱ्या भजी आणि गोड काहीतरी राहतं. तर बर्फी दिली होती त्यांनी गोडमध्ये. तर चला मग आता आम्ही चाललो आहे काकूला घेऊन. मग आम्ही ना 12 वाजता तिथून निघालो होतो. 3 वाजता पोचलो. आमच्या आधी मम्मी पप्पा ते गाडीमध्ये पोचलेले होते. ड्रायव्हर होता म्हणून त्यांनी फास्ट आणलं. 3 वाजता सगळेजण झोपलेले होते. तरी पण आम्ही छान असे फटाके वगैरे शॉर्ट्स लावले होते. प्रतीकदादा ते सगळे एक झोप काढून आलेले होते खाली. तर चला मग आता काका काकूची एंट्री बघू. तर जिन्यांमध्ये ना फुलांचं मस्त डेकोरेशन केलं होतं. काकाचे सगळे फ्रेंड्स आलेले होते पहिले. त्यांनी दीदी आत्यानी काका आणि काकूचं उखाणा वगैरे घेतले. दारात त्यांना अडवलं होतं. तर चला मग काका काकूचे उखाणे बघू. तुझी लेक देशील का मला? तुझ्यामध्ये होईल ती लेक. तू विचारायचं त्यांना, ताई लेक मागते असं काहीतरी ना. लेख मागते काय करायचं. झाली तर देऊ. ठीक आहे, घ्या उखाणा जरा मोठ्याने. चला एकदम जोरात. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी शुभमरावांचं नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी. अरे वा. माझं ऐकायचंच आहे का तुला? आवळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव. आवळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव. कल्याणचे नाव घडतो तुमचं, करा तुमची बंद ठेव ठेव. मला वाटलं तुझंच काय माहिती आता.
दोन चार पाठ करून ठेवा वेलकम. उजवा ठेवा. चल सई. थँक्यू. वेलकम झालं. मग त्याच्यानंतर काका काकू आले होते देवाचे पाया पडायला. इथे आमचे टाकाचे देव वगैरे ठेवलेले होते. आणि तुम्ही बघताय आता आम्ही रात्री 3:30 वाजता सगळे गेम्स खेळणार होतो. जरा थांबा. रेडी तर होत्या ना. हा रेडीच आहे काका तो ऑलरेडी. माझा हात आहे तो. कोणाला सापडेल? तिच्या हातात आहे वहिनीच्या. नाही पानाचं एवढं झालंय ना. असंच राहत असंच राहत. तू माझा हात नको पकडू. सुपारी हो. अंगठी अंगठी. या ना खेळायला. हो इकडे बसा इथे. तो मेला. शोधा शोधा शोधा. अरे काय आहे? अंगठी इकडे. आता टाकते बर का. कल्याण थांबा हात काढू दे त्यांना. साईडला आहे. काका आहे. तू कोणाच्या साईडला आहे? घ्या घ्या. अरे काय काका. लगेच एकमेकीला सपोर्ट करायला लागला. दीदी टाकतो आता. लगेच काय हो? हा, काका मुद्दाम. हा. असं हा, आता तर काका घेऊन जाय. अंगठी इकडे. वहिनीला बुसकावा. हो नाही तो. टाकणार मला चापलं ते बघा पाहिजे. ती नदी जिंकली. अरे, झाली भाऊजी सुरुवात. आता आम्ही आता ते आमटी सोडवायची. नाही नाही ते किती वेळेस मामी? 5 वेळेस 4 झाले ना. नाही 3च झाले. गेले. तू चाल चाल. काय तुम्हाला चान्स देते वहिनीकडून. बघा आता काय होतं नाही हा का. काका. अंगठी तुटली हळू. गेली. आधी त्यांच्या हे हातातच यांचं आहे. बोला हो काहीतरी. आलं एकदाच. काय नाही काय नाही काय नाही ग. झालं मामी. ते हो. काका आता तुझं हारलं तर त्याने बघ दहावी हा. परत त्याच्या परत ओढले. आता तुझं हारलं तर बघ. कोण चाललं? मी अजून सोडलीच नाही. आता मी ठीक हं? सोडलीच नाही अजून. कस ट्रेन आहे? एकच हात ओ घ्यायचा. जोर लावलेले. हा. तुझं एकच आहे. हा. काकाने इझिली त्याला ये ना प्रोटेक्शन दिलेलं त्याला. ए, तर नेला आज सगळा जाईल बरं का. नॅचरल लागते. तर बापरे. भाऊजी मग तुम्ही गेले. Direct phone call. दिसते का ग काका दिसते का. हो इकडे आहे ना पण माझ्याकडे काकाला चाललंय. दिसू दे काकाला. काका नाही होणार भाऊजी. द्या सोडून. नाही ग, भाऊजी द्या सोडून. द्या सोडून. द्या सोडून. होईल होईल होईल. टाकले की
तर लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला झोपता करता 4:30 वाजलेच होते. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.